आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज घेऊन आलो आहे मराठी व्याकरण प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे की TCS आणि IBPS यांच्या मार्फत परीक्षा झालेल्या आहेत. आज आपण या पहिल्या भागामध्ये 25 प्रश्न घेणार आहोत, तेही विश्लेषणासोबत. विश्लेषणामार्फत जे कुठल्या मुलं नवीन असतील त्यांना सुद्धा या कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल. तर नक्कीच शेवटपर्यंत राहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजून येईल. तर पहिला प्रश्न बघूया. पंचवटी या शब्दाचा समास कोणता? पहिला ऑप्शन आहे द्वंद्व समास, अवयभाव समास, द्विगु समास, बहुब्रीही समास. तर याचं उत्तर आहे द्विगु समास. तर आपण या समास म्हणजे काय, तर समास म्हणजे आपण म्हणतो की मराठी भाषेमध्ये दोन शब्दापासून तिसरा किंवा जोड शब्द बनवताना जे नियम वापरतात त्यांना आपण काय म्हणतो, समास म्हणतो. तर समासामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. तर ते 4 प्रकार आपण बघूया. अवयभाव समास, ज्याचे पहिले पद काय असते, प्रधान असते. ज्याच्या पहिल्या पदास आपण आ, प्रति, यथा, दर्बे, बिन, शिवाय, तर हे शब्द त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया अवयभाव समासाचे आमरण, यथाशक्ती, गैरहजर हे अवयभाव समासाचे उदाहरण आहेत. तर दुसरा तत्पुरुष समास, तर याचे दुसरे पद काय असते, महत्वाचे असते किंवा प्रधान असते. तर आपण याच्या उदाहरणातून बघू शकतो की दुसरा शब्द कुठला आहे, वाडा. याची जर आपण फोल्ड केली, राज, वाडा. राज हे पहिलं शब्द आणि दुसरा शब्द वाडा. तर वाडा हे काय, दुसरा शब्द प्रधान आहे, म्हणजे महत्वाचा आहे. बाईल वेडा, वेडा. या ठिकाणी वेडा जो शब्द आहे हा दुसरं पद येते, त्याला आपण तत्पुरुष समास असे म्हणतात. मंत्रालय, त्यानंतर घर जवाई. त्यानंतर तत्पुरुष समासाचे काही प्रकार दिलेले आहेत. नत्र तत्पुरुष समास, जेणे की अ, अन, अ, नि या शब्दापासून त्याची सुरुवात होते, त्याला आपण नत्र तत्पुरुष समास म्हणतोय. द्विगु समास, पहिले पद हे संख्या विशेषण असते, तो संख्या विशेषण शब्द आहे. तर याच्या पदावरून समूहाचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो, द्विगु समास. तर हा जो आपलं उत्तर आहे हे द्विगु समासाचं आहे. नवग्रह, अष्टविनायक हे काय झाले, एका समूह म्हणून किंवा 8 विनायकाचा समूह, त्याला आपण म्हणतोय. कर्मधारय समास, प्रथमा विभक्तीत पहिले पद असून आणि दुसरे पद हे नाम असते, त्याला आपण कर्मधारय समास म्हणतोय. द्वंद्व समास, सामासिक शब्दामधील 2 पदे महत्वाचे असतील तर त्यास द्वंद्व समास म्हणतात, जसे पशुपक्षी, भाजीपाला, आईवडील. बहुब्रीही समास, जर सामाजिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून त्याशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला आपण म्हणतोय बहुब्रीही समास. नीडकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा तो, म्हणजे एका शब्दातून एक वेगळाच शब्द जर तयार होत असेल तर त्याला आपण बहुब्रीही समास असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 2. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला रिकामी जागा वाक्य म्हणतात. तर ऑप्शन दिलेले आहे संकेतार्थी, उद्गारार्थी, विद्यार्थी व आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी. आता विद्यार्थी कसं ओळखायचं, तर आपण खाली एक विश्लेषणामार्फत समजून घेऊया. तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात, जसे स्वार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये फक्त क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर काळाचा बोध ज्या ठिकाणी होत असेल त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणणार. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली. दुसरं आज्ञार्थी वाक्य, ज्या ठिकाणी आज्ञा दर्शवत असेल, क्रियापदातून एक आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश आणि सूचना या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणणार. उदाहरणार्थून समजू शकतो आपण, ती खिडकी लावून घे. मग यातून आपल्याला समजते की आज्ञा देत आहे. देवा मला सद्बुद्धी दे, याच्यातून सुद्धा एक आपण देवाकडे मागणी करतोय, प्रार्थना करतोय, त्याच्यातून त्याला आपण म्हणतोय आज्ञार्थी वाक्य. नंबर 3, विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य कसं आहे, आपला जो उत्तर आहे विद्यार्थी, तर विद्यार्थी समजून घेऊया. त्यामधून आपल्याला कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, विद्यार्थी वाक्य. म्हणजे उदाहरण, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजे यातून आपल्याला, या पूर्ण सेंटेन्समधून आपल्याला हे समजते की यातून आपल्याला कर्तव्य दर्शवत आहे. आज बहुतेक पाऊस पडेल, हे काय झाली, शक्यता झाली. संकेतार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्यामध्ये नेहमी जर तरची शब्द जास्त वापरल्या जातात. जसे उदाहरणार्थून आपण बघा, पाऊस पडला तर हवेत गारवा येईल, मला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईल. म्हणजे काय, जर तर. पुन्हा या दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण बघू शकता, मला जर सुट्टी मिळाली तर गावी येईल. प्रश्न तिसरा, रिकामी जागा प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो. तर पहिला ऑप्शन आहे कर्मणी, दुसरा ऑप्शन आहे कर्ता भाव संकर, तिसरा ऑप्शन आहे भावे, चौथा ऑप्शन आहे कर्तरी. तर याचं उत्तर आहे कर्तरी. चौथा प्रश्न, गौरी धार काढतो या वाक्यातील कर्म कोणते आहे, तर कर्म पहिला ऑप्शन आहे धार, दुसरा ऑप्शन आहे काढतो, तिसरा ऑप्शन आहे गवडी, चौथा आहे धार काढतो. तर याचं उत्तर आहे धार. तर कर्म आणि कर्ता काढत असताना लक्षात ठेवायचं आहे, जे प्रश्नामध्ये आपल्याला क्रियापद दिलेलं आहे त्या क्रियापदाला आपण नारा नारी हे प्रत्यय लावणार आणि एक प्रश्न विचारणार. प्रश्न विचारत असताना जे काही उत्तर मिळालंय त्याला आपण कर्ता असे म्हणणार. आणि कर्ता मिळाल्यानंतर आपण त्याच प्रक्रिया, जे आपण म्हणतोय क्रिया करणारा कर्ता किंवा क्रिया भोगणारे किंवा सोचणारे कर्म, तर अशा पद्धतीने कर्ता आणि कर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर गवडी धार काढतो, काढणारा कोण, तर गवडी. गवडी हे आपल्याला उत्तर भेटते. त्यातून आपण हे समजायचं आहे की गवडी हा काय आपला कर्ता आहे.
आणि काढण्याची क्रिया कशावर झालेली आहे किंवा सोसणारा कोण आहे तर धार. तर आपण म्हणणार कर्म हे जे आहे आपलं धार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार प्रश्न ऑप्शन क्रमांक ए धार. प्रश्न क्रमांक 5, भिंत या नामाचे अनेक वचनी रूप खालील प्रकारे कोणते? पहिला ऑप्शन आहे भिंती, दुसरा भिंती, तिसरा भिताडे, चौथा ऑप्शन आहे भिंत. तर याचं उत्तर आहे भिंती. प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 भिंती. प्रश्न क्रमांक 6, अबब केवढा प्रचंड वादळ हे. या प्रश्नातून आपल्याला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे विधानार्थी, दुसरा ऑप्शन आहे प्रश्नार्थी, तिसरा ऑप्शन आहे नकारार्थी व चौथा ऑप्शन आहे उद्गारार्थी. तर याचं उत्तर आहे उद्गारार्थी. वाक्याचे अर्थावरून पडणारे काही प्रकार आहेत, जसे विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असते किंवा याच्या वाक्याची जी सुरुवात आहे नेहमी कर्त्याने होते त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो, आणि शेवटी एक पूर्णविराम दिलेला असते त्याला सुद्धा आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतोय. उदाहरण बघा, मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो, बाबा पंढरपूरला गेले. जर आपण या वाक्याला जर नारानारी प्रत्यय जर लावले तर आपल्याला कर्ता भेटतो. जसं गेलेले कोण, बाबा, आपल्याला हे उत्तर भेटते. मी इयत्ता 10वीला शिकतो, शिकणारा कोण, जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता भेटतो. कर्ता म्हणजेच कोण तर मी, हा एक कर्ता आपल्याला भेटते, त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. प्रश्नार्थ वाक्य, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थिक वाक्य म्हणतात. तुमचे उपकार कसे फेडेन, आणि एक शेवटी प्रश्नार्थक एक साईन दिलेलं असते त्याला आपण सहज प्रकारे आपण प्रश्नार्थक वाक्य ओळखू शकतो. उद्गारार्थी वाक्य नेहमी हे केवळ प्रयोगी वाक्य त्या ठिकाणी दिलेलं असते, जसे अबब अबब केवढा मोठा साप हा. या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. होकारार्थी वाक्य, या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतात. करणरूपी वाक्यलाच आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. नेहमी खरे बोलावे, जे मी आज गावाला जात आहे, हे सुद्धा होकारार्थी वाक्याचे एक उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7, अरे रे, अहो वा शब्बास, छे इत्यादी शब्दावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो? तर ऑप्शन दिलेले आहे शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. तर याचं उत्तर आहे केवळ प्रयोगी अव्यय. तर केवळ प्रयोगी अव्ययाचे काही प्रकार दिलेले आहेत, जे आपल्या मनातील दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी असे म्हणतात. केवळ प्रयोगीचे काही प्रकार आहेत, जसे हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, विरोधदर्शक, संबोधनदर्शक, मौनदर्शक हे इत्यादी हे आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, मिलिंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द नाही. पहिला आहे मधुप, दुसरा आहे भ्रमर, तिसरा माकड, चौथं अली. याचं उत्तर आहे माकड. मिलिंद हा जो शब्द आहे तो भुंगा, भ्रमर, अली, मधुप या समानार्थी शब्द आपण म्हणतोय. त्यानंतर माकड हा एक वेगळा शब्द आहे, ज्याला आपण वानर, कपी, मरकड असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 9, प्रयोग ओळखायचा आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले. तर प्रयोग ओळखत असताना आपल्याला कर्ता आणि कर्म हे आपल्याला पहिले ओळखावं लागेल. शिकवणारा किंवा शिकवणारा कोण तर शिक्षिका किंवा शिक्षक असं म्हणता येईल. तर तो आपला कर्ता झाला. शिकवण्याची क्रिया कशावर घडत आहे तर आपण विद्यार्थ्यांवर घडत आहे असं म्हणणार, तर आपला कर्म विद्यार्थी झालेला आहे. तर ज्या ठिकाणी कर्ता आणि कर्म या दोघांना जेव्हा प्रत्यय लागते तर त्याला आपण म्हणतोय भावे प्रयोग. तर याचं उत्तर काय असणार भावे प्रयोग. तर आपण या ठिकाणी बघू शकता शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले. आता रेड मध्ये जे मी मेन्शन केलेला आहे तो झाला कर्ता, म्हणजे ते झाले प्रत्यय, ने आणि ना हे झाले प्रत्यय, आणि शिक्षिका हा कर्ता आहे तर विद्यार्थी हा कर्म आहे, आणि ने आणि ना हे प्रत्यय लागलेले आहे. तर आपण ज्या ठिकाणी कर्ता आणि कर्म या दोघांना जेव्हा प्रत्यय लागलेले असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो भावे प्रयोग म्हणतोय. बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करायचा आहे. तर याचं उत्तर आहे बाळ दररोज शाळेत जात होता. आता भूतकाळामध्ये आपल्याला माहिती आहे होता, होती, होते, आपण या शब्द जे शेवटी दिलेले असतात त्याच्यावरून सहज आपण ओळखू शकतो. तर यामध्ये चौथा ऑप्शन आहे बाळ दररोज शाळेत जात होता, हे त्याचं उत्तर असेल. अपूर्ण भूतकाळ म्हणजे जे क्रिया जी आहे भूतकाळामधली ते अपूर्ण दाखवत आहे. जात होता म्हणजे पूर्ण गेलेला नाही, शाळेत पूर्ण गेलेला नाही, परंतु तो जात होता, तर त्याला आपण यावरून म्हणतो की अपूर्ण भूतकाळ यावरून दिसतंय. तर एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच क्रिया अपूर्ण होती, त्याला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणता येईल. उदाहरण, मी आंबा खात होतो म्हणजे पूर्ण खाल्लाय का नाही, म्हणजे खात होतो. दीपक गाणे गात होता म्हणजे गाणे गात होता, गाण्याची क्रिया त्याची पूर्ण झालेली नव्हती. नंबर 3 आहे ती सायकल चालवत होती. यामधून सुद्धा आपण काय म्हणतोय अपूर्ण भूतकाळ हे त्याचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11, मासा या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा. ऑप्शन आहे मासे, माशे, माशा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अ मासे. मासाला आपण काय म्हणणार एक वचनामध्ये मासे. प्रश्न क्रमांक 12, अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. वाक्य दिलेलं आहे 200 रुपयांना ही छत्री मिळाली. तर अधोरेखित जे शब्द आहे रुपयांना दिलेला आहे. तर रुपयांना आपण जे प्रत्यय लागलेला आहे ना
तर हे कुठल्या विभक्तीत येते? तर याचं उत्तर आहे चतुर्थ विभक्ती. आता विभक्तीचे काही आपण प्रथमा विभक्ती ते संबोधनपर्यंत इथे दिलेलं आहे, एकवचन आणि अनेकवचन. प्रथमा आणि संबोधन याला प्रत्यय नसते आणि द्वितीयाला प्रत्यय आहे सलाते, तेच चतुर्थीला सुद्धा आहे सलाते. तृतीय जे आहे विभक्ती ते नेशी आहे. तर यामध्ये ऑप्शनवरून आपण सहज ओळखू शकतो. जे तृतीय विभक्ती आहे त्याला नेशी प्रत्यय लागलेले आहे. पंचमीला आपण या ठिकाणी ऊनहून हे प्रत्यय लागलेले आहे. तर प्रथमा विभक्तीला कुठलेही प्रत्यय नसते. तर चतुर्थी विभक्तीला जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, रुपयांना ना हे प्रत्यय आहेत आणि हे चतुर्थ विभक्तीचे आहे. तर आपण याचं योग्य उत्तर म्हणणार आपलं चतुर्थ विभक्ती. प्रश्न क्रमांक 13. खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. मुलांनी शेंगा खाऊन टरफले अस्तव्यस्त फेकली. ऑप्शन संयुक्त, मिश्र, केवळ आणि गौण. याचं उत्तर आहे केवल वाक्य. तर केवल वाक्य काय असते? तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश, एकच विधेय असते त्याला केवल वाक्य म्हणतात. राम आंबा खातो म्हणजे काय? सिंपल सेंटेन्स दिलेला आहे. यातून आपल्याला आंबा खाण्याचीच क्रिया दिसते. संदीप क्रिकेट खेळतो, तर हे एक प्रकारे संदीप क्रिकेट खेळतो हे पण एक सिंपल वाक्य आहे असं आपण म्हणणार. तर प्रश्नामध्ये दिलेलं होतं मुलांनी शेंगा खाऊन टरफले अस्तव्यस्त फेकली. तर हे पण एक प्रकारे सिंपल सेंटेन्स आहे. त्याला आपण केवल वाक्य किंवा केवल वाक्य म्हणणार. मिश्र वाक्य जेव्हा वाक्यात एकदा प्रधान वाक्य किंवा एक अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतात. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. अंडरलाईन केलेला आपण शब्द बघू शकता, म्हणून या ठिकाणी सुद्धा तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. संयुक्त वाक्य बघूया. जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले जातात तेव्हा त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी आपण म्हणणार की पहिलं जे वाक्य आहे ते दुसऱ्या वाक्यावर काय अवलंबून आहे. जेव्हा विजा चमकेल तेव्हाच पावसाला सुरुवात होईल. तर या ठिकाणी असं म्हणता येईल की पहिलं जे वाक्य आहे ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे आणि त्याला जोडणारा जो शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. उद्देश म्हणजे काय? तर कर्ता ओळखण्याची प्रक्रिया आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलेली आहे. कर्ता ओळखता असताना जो क्रियापद दिलेला आहे त्या क्रियापदाला आपण नारा-नारी प्रत्यय लावून प्रश्न विचारतो. प्रश्न विचारत असताना त्याचा जो उत्तर येते त्याला आपण काय म्हणणार? कर्ता म्हणणार. तर कर्ता काढत असताना पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो. भासणारा कोण? तर यामधून आपल्याला उत्तर भेटते चाफा. तर याचं उत्तर काय असणार? चाफा. आता उद्देश आता कर्ता काढत असताना आपण बघितलं की आपण प्रश्न विचारणार त्यातून आपल्याला कर्ता मिळणार. तर त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. रामूचा शर्ट फाटला. फाटणारे काय? तर शर्ट. रामरावाचा कुत्रा मेला म्हणजे मरणारे कोण? तर आपण म्हणणार कुत्रा. या ठिकाणी वरील वाक्यात शर्ट आणि कुत्रा हे उद्देश आहे. आता उद्देश विस्तार सुद्धा प्रश्नामध्ये कधी कधी विचारला जाते. आता ज्या कर्त्याबद्दल अधिक माहिती जे शब्द सांगते त्याला आपण उद्देश विस्तार म्हणणार. एक उदाहरण बघा. शेजारचा रामू पटकन पडला. आता शेजारचा रामू पडणारा कोण? तर रामू हा कर्ता झाला आणि त्याच्या अधिक माहिती रामूबद्दल अधिक माहिती जे सांगणारा शब्द आहे त्याला आपण शेजारचा म्हणणार. दुसरा ऑप्शन आहे नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. पास होणारे कोण? तर विद्यार्थी आणि विद्यार्थ्याबद्दल अधिक माहिती जो सांगणारे आहेत तर नियमित अभ्यास करणारे. कुठले विद्यार्थी? तर नियमित अभ्यास करणारे. त्याला आपण उद्देश विस्तार असे म्हणणार. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. तर कर्मणी. दुसरा ऑप्शन आहे कर्तरी. तिसरा ऑप्शन आहे भावे. चौथा आहे कर्मकर्तरी. तर याचं योग्य उत्तर आहे कर्तरी. आता कर्तरीच का? तर कर्तरी बघा, कर्तरी प्रयोगात जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कर्तरी प्रयोग. तर या जो आपल्याला वाक्य दिलेलं आहे ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. आता ती हे जे झालेलं आहे आपलं कर्ता आहे. तर गाणारी कोण? तर आपल्याला उत्तर भेटते ती गाते. आता क्रियापद आपलं यामध्ये गाते दिलेलं आहे. ती गाते म्हणजे काय? तर कर्तानुसार क्रियापद आपलं बदलत आहे तर त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणणार. उदाहरण बघा. ती चित्र काढते. ती काढते. हे काय झालंय? कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे तर त्यामुळे आपण त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणणार. कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजेच काय? तर रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणणार. राजाने राजवाडा बांधला. आता राजाने राजवाडा बांधला. दुसरा ऑप्शन आहे राजाने कोठी बांधली. तर यामध्ये आपल्याला बघता येते की जे आपल्याला कर्ता लागलेला आहे त्या कर्त्याला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. ने हे प्रत्यय लागलेला आहे. या ठिकाणी राजाने कोठी बांधली. ने हे प्रत्यय लागलेला आहे. ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असते त्याला आपण काय म्हणणार? कर्मणी प्रयोग. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. दाशी, दासी, माळीण, मादी. तर याचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन दासी. दास, दासी. 17वा प्रश्न आहे. संजावले, मळमळते, उजाळले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे? संयुक्त, भावकर्तृत्व, धातू साधित,
सकर्मक, तर याचं उत्तर आहे भावकर्तृत्व. आता भावकर्तृत्व म्हणजे काय, तर भावकर्तृत्व म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव याचा कर्ता म्हणावा लागतो त्याला भावकर्तृत्व असे म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे, मी घरी पोहोचण्यापूर्वीच संजावले, मळमळते, उजाळले. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी आपण असले शब्द जर आले, जसे संजावले, मळमळते, उजाळले, हे शब्द जेव्हा येतील त्याला आपण काय म्हणणार, भावकर्तृत्व क्रियापद. इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहाखाली खालीलपैकी योग्य शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक पहिला, कामधेनू, चिंतामणी, देवगाय, कल्पवृक्ष. याचं उत्तर आहे कल्पवृक्ष. प्रश्न क्रमांक 19, आडरान शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर आडरानात शिरणे म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक क, मुद्द्याला सोडून बोलणे. प्रश्न क्रमांक 20, त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. ऑप्शन कर्मणी, कर्तरी, भावे, संकर प्रयोग. तर याचं उत्तर आहे कर्मणी. तर कर्मणी का, तर आपण याच्यावरून समजू शकतो, त्याने भाजी घेतली तर घेणारी कोण किंवा घेणारा कोण, तर तो किंवा त्याने असं म्हणणार. तर कर्ता आपला काय झाला, त्याने. आता त्याला हा एक ने हा प्रत्यय लागलेला आहे. तर आपण यावरून असं बघणार, कर्त्याला जेव्हा प्रत्यय असते तेव्हा आपलं जे उत्तर आहे ते क्रमांक 21, पांढरा कावळा हे उदाहरण आहे. निसर्गात नसलेली वस्तू, भाकडकथा, रंग, कावळा. तर याचं उत्तर आहे निसर्गात नसलेली वस्तू. प्रश्न क्रमांक 22, निर्भूत म्हणजे काय. ऱ्हस्व उच्चार, दीर्घ उच्चार, लांबट उच्चार किंवा तोकडा उच्चार. तर याचं उत्तर आहे तोकडा उच्चार. प्रश्न क्रमांक 23, मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रकारातील आहे. विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे स्वार्थी वाक्य. तर मुले घरी गेली, आता यातून आपल्याला असं समजते की काळाचा बोध होत आहे. म्हणजे मुले घरी गेली, गेल्याची क्रिया यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर या ज्यामध्ये काळाचा बोध होतो त्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणणार. प्रश्न क्रमांक 24, चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पहिला ऑप्शन आहे सत्कर्म, दुसरा नाश, तिसरा आनंद फुलविणे, चौथा आहे सेवा करणे. तर याचं उत्तर आहे नाश करणे. चंदन करणे म्हणजेच काय, तर आपण म्हणणार नाश करणे. प्रश्न क्रमांक 25, जसे करावे तसे भरावे म्हणजेच काय, तर हे एक म्हण दिलेली आहे, त्यावरून आपल्याला याचा अर्थ काढायचा आहे. तर ऑप्शन दिलेले आहे, आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे, पापाला प्रायश्चित्त मिळणे, जेवढे नुकसान तेवढी भरपाई, वाईटाचे फळ वाईट मिळणे. तर याचं उत्तर असणार पहिलं, आपण आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे. म्हणजे जसे करावे तसे भरावे याचं उत्तर असणार आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे. आज आपण या 25 प्रश्नाबद्दल डिस्कस केलंय. उद्या भाग 2 मध्ये सुद्धा आपण पुढील नवनवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. तर आपल्या या चॅनलला जॉईन करा, जेणेकरून आपल्याला येणारे जे नवीन प्रश्न आहेत ते आपल्याला माहिती मिळेल. याच्या माध्यमातून जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. जसे नवीन नवीन कन्सेप्ट ज्या प्रमाणे TCS आणि IBPS घेत आलेले आहेत, तर त्यांचे या माध्यमातून तुम्हाला सराव सुद्धा निश्चित त्याचा लाभ मिळेल. तर तोपर्यंत धन्यवाद.